मित्र नमस्कार. कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाची यशस्वी सांगता झाली, पण अनेकांच्या भुवया उंचावल्या त्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शिक्षण मंत्र्यांचा इतक्या उशिरा घेतलेल्या राजीनाम्याने. अनेकांनी असं म्हटलं की पहिल्यांदाच म्हणजे गुजरातचे मुख्यमंत्री झाल्यापासून ते पंतप्रधान पदाच्या आजच्या दिवसापर्यंत मोदी पहिल्यांदाच कुठल्या तरी शक्तीसमोर झुकले. त्यामुळे मोदींचा हा पराजय असल्याचं म्हटलं गेलं. तर मित्रांनो, आज आपण चर्चा करणार आहोत की मोदींचा खरंच पराजय होता का. महत्वाचं म्हणजे अभिजित दिपके याच्या सहकार्याने पत्रकार परिषद घेऊन असं म्हटलं की केंद्रीय आरोग्य मंत्री असलेल्या जे.पी. नड्डा यांनी त्यांना आश्वासन दिलं होतं की जे जे गुन्हे दाखल झालेत आंदोलकांवर ते मागे घेतले जातील, असं आश्वासन दिलं. पण उलट आंदोलकांची धरपकड मोठ्या प्रमाणावर सुरू आहे, असा त्याने आरोप केला. जर आंदोलकांची धरपकड सुरू झाली तर पुन्हा एकदा मोठं आंदोलन उभारलं जाईल, असा इशारा पुन्हा एकदा कॉक्रोच जनता पार्टीनं दिलेला आहे. महत्वाचं म्हणजे आज एका व्यापक विषयावर आपण चर्चा करणार आहोत. महत्वाचं म्हणजे त्याच्यात अनेक मुद्दे समाविष्ट असणार आहेत. कॉक्रोच जनता पार्टीनं केलेल्या आंदोलन नेमकी फूस कोणाची होती, त्याच्यामध्ये नीटच्या परीक्षार्थी किती होते, तिसरा एक महत्वाचा गोष्ट म्हणजे याला आर्थिक फंडिंग कोणाचं होतं, आणि केंद्र सरकारने दिलेलं आश्वासन का पाळलं जात नाहीये. या सर्व गोष्टींबरोबरच कॉक्रोच जनता पार्टीचं पुढचं राजकीय भविष्य काय असेल, आणि जर त्यांना राजकीय पाठिंबा मिळाला नाही तर त्यांची पुढची आंदोलनं कशी असतील, एवढ्या सगळ्या मुद्द्यांवर आज आपण चर्चा करणार आहोत. मित्रांनो, व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पाहायला विसरू नका. मित्रांनो नमस्कार, तुम्ही पाहताय विचारमोठी. मित्रांनो, कॉक्रोच जनता पार्टीनं केलेलं आंदोलन यशस्वी झालं, आणि महत्वाचं म्हणजे गुजरातच्या मुख्यमंत्री पदापासून ते आजतागायत पंतप्रधान पदाच्या आजच्या कालावधीपर्यंत नरेंद्र मोदी ही कोणत्याही यंत्रणेसमोर किंवा कोणत्याही शक्तीसमोर झुकलेले नाहीत, असं म्हटलं जातं. पण तरी सुद्धा कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनासमोर ते का झुकले. आता काही भक्तांनी, म्हणजे नरेंद्र मोदींचे भक्त ज्यांना म्हणतो आपण, ते असं म्हणतात की मोदी झुकले नाहीत, फक्त ते 2 पावलं मागे आलेत. कशासाठी? त्यांची पुढची झेपी मोठी असणार आहे. त्याला विरोध करताना काही ट्रोलर्सनी असं म्हटलं की नरेंद्र मोदी हे झुकले जर नाही तर त्यांनी इतक्या उशिरा राजीनामा का घेतला. तर मित्रांनो, आपल्याला या विषयावर चर्चा करताना आणि या विषयाकडे बघताना, तिराईतपणे बघताना, या सर्व गोष्टींचा एक वेगवेगळ्या अँगलने विचार करणं गरजेचं आहे. महत्वाचं म्हणजे मी सुद्धा ज्यावेळी सुरुवातीला वरवर विचार करीत होतो त्यावेळी मलाही असं वाटलं होतं की नरेंद्र मोदी सरकार यांच्यासमोर झुकलं. पण आता ज्या आंदोलकांची धरपकड केली जाते आणि त्यांची पाठराखण करण्यासाठी कॉक्रोच जनता पार्टी पुन्हा एकदा मैदानात उतरण्याची भाषा करते, ते पाहिल्यावर एक CJPला नेमका कोणाचा आशीर्वाद आहे आणि कोणाची फूस आहे, या गोष्टी हळूहळू उलगडल्याशिवाय राहत नाहीत. मित्र, या CJPच्या आंदोलन जे हजारो लाखो आंदोलक दिल्लीमध्ये पोहोचले होते, त्यांना बिर्याणीचं जेवण दिलं जात होतं. एक मी उदाहरण सांगतो. हे बिर्याणीचं जेवण कोण पुरवत होतं, तर त्याचं नाव सांगतो तुम्हाला मित्रांनो. तर एक मोहम्मद जुनैद मालिक यांच्यातर्फे हे बिर्याणीचं जेवण दिलं जात होतं. याची कौटुंबिक पार्श्वभूमी पाहिली तर मोहम्मद जुनैद हा एक सामान्य आहे, असा काही कोट्याधीश वगैरे नाहीये. मग एवढ्या लाखो लोकांना, लाखो मुलांना जेवण द्यायला त्याला पैसे आले कुठून, आणि ते कुणी दिले, याचा केंद्र सरकारची यंत्रणा तपास करते. मित्रांनो, असं कळतंय की पाश्चात्य देशांमधून, विशेष करून जे मुस्लिम राष्ट्र आहेत त्यांच्याकडून, अगदी बांगलादेश, पाकिस्तानसह यांना फंडिंग झालं. अमेरिकेत शिकणारा तरुण, भारतीय असेल पण अमेरिकेत शिकणारा तरुण, कुठल्या तरी एक फुटकळ मागणी घेऊन, की ज्याच्यामुळे देशात अजिबात अराजकता माजली नव्हती, ती मागणी घेऊन, आणि महत्वाचं म्हणजे सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाने बेरोजगार तरुणाचा कॉक्रोच असा उल्लेख केला. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांना ट्रोल करून कॉक्रोच जनता पार्टी स्थापन करतो आणि लगेचच भारतात येतो आणि हे आंदोलन उभं राहतं. मित्रांनो, लक्षात ठेवा, ही काय जगबुडी नव्हती. भारतानं अनेक घाव असे सोसलेले आहेत. पण एक लक्षात घ्या, भारतामध्ये अभिजित दिपके येण्यापूर्वी या आंदोलनाला, या गोष्टीला धार नव्हती. आता अभिजित दिपके याने कॉक्रोच जनता पार्टीची स्थापना केली. त्यानंतर
त्यानं हे आंदोलन उभारलं नीट परीक्षेविरोधात. या सर्व गोष्टी पाहिल्यानंतर असं दिसतं की अभिजित दिपके जर आला नसता तर इथे काही आंदोलन झालं नसतं. आता अनेक जण वेगवेगळ्या विचारने वेगवेगळ्या अँगलने विचार करताना असं म्हणतील की असं आंदोलन केलंच नाही पाहिजे का? तर केलं पाहिजे. परीक्षेतील पेपरफुटी हा मुद्द्याचं कोणी समर्थन करू शकत नाही. प्रश्न असा आहे की त्यामुळे शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा घेऊन हे प्रश्न सुटतील का? या प्रश्नावर कोणाकडेही उत्तर नाही. जोपर्यंत अधिकारी वर्ग आता पेपरफुटी होते कशी आणि ती नीटचीच का होते, तर तुम्हाला सांगायचं म्हणजे नीट परीक्षेमध्ये लाखो लोक बसतात देशभरातून, लाखो मुलं बसतात. या लाखो मुलांच्यासाठी जी परीक्षा यंत्रणा उभारली जाते, सुरक्षा व्यवस्था वगैरे सोडून द्या, पण ज्या गोष्टी सेन्सिटिव्ह आहेत त्या गोष्टी हाताळण्यासाठी फक्त 25 कायमस्वरूपी कर्मचारी राष्ट्रीय परीक्षा केंद्राकडे आहेत. बघा, लाखोंची परीक्षा आहे पण त्यांच्याकडे 25 कायमस्वरूपी फक्त कर्मचारी आहेत. उर्वरित ज्या गोष्टी आहेत, पेपर छपाईपासूनच्या गोष्टी ज्या आहेत, त्या गोष्टी खाजगी क्षेत्राच्या हातात आहेत. आता खाजगी क्षेत्रात गेलं म्हणजे पेपर लीक होण्याची शक्यता वाढते. तर याचा अजिबात अभ्यास न करता धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेऊन हे प्रश्न सुटणार आहेत का, या प्रश्नाचं उत्तर अभिजित दिपकेंकडे सुद्धा नाही. तर आता ही परीक्षा यंत्रणा जी आहे ती एका अशा व्यक्तीच्या हातात देण्यात आलेली आहे की तो इंजिनियर आहे आणि त्याने अशा सॉफ्टवेअरमध्ये वगैरे त्याचं खूप मोठी मास्टरकी आहे. अशा व्यक्तीच्या हातात ही यंत्रणा देण्यात आलेली आहे की जेणेकरून परीक्षा व्यवस्थित पार पडतील, कुठेही पेपर लीक होणार नाही, याची काळजी घेणारं धोरण सरकारनं आता तयार केलंय. मित्रांनो, लक्षात ठेवा, जसजशी नवीन धोरणं सरकार आखतं तर त्याला बॉयकॉट करून कुठंतरी पुन्हा एकदा नवीन त्याला विरोध करणारी यंत्रणा देशातील असे जे समाजकंटक आहे ते तयार करतात. त्यामुळे हे केंद्र सरकारचं धोरण पुढच्या 40-50 वर्षात व्यवस्थित चालेल वगैरे असं काही म्हणू शकत नाही आताच्या काळात. पण तरी सुद्धा त्यांनी तयार केला. तुम्ही या परीक्षेतील पेपरफुटीवर नजर टाकलीत मित्रांनो, तर एक अशी वाईट अवस्था होती की 2024 पर्यंत पेपरफुटी संदर्भात आपल्या कायद्यामध्ये तरतूद सुद्धा नव्हती. ते 2024ला पेपरफुटी हा स्वतंत्र गुन्हा ठरवण्यात आला. तोपर्यंत जे पेपरफुटी होत होत्या त्यांना कुठल्या ना कुठल्या कलमाखाली, छोट्या कलमाखाली त्या प्रकरणात अटक होत होती. पण नरेंद्र मोदी यांनी 2024 साली असा कायदा आणला आणि हा पेपरफुटीसाठी स्वतंत्र गुन्हा दाखल करण्यास सुरुवात झाली. ही परिस्थिती आहे आणि हे तुम्ही खात्री करू शकता. मित्रांनो, आता हा मोहम्मद जुनैद जो आहे, ज्याला अटक केली, जो या लोकांना बिर्याणी पुरवत होता, तर तो कोणताही नेता नाही, CJPचा किंवा आपचा सुद्धा राष्ट्रीय पदाधिकारी वगैरे संस्थापक नेता सुद्धा नाही. तर तो आहे उत्तर प्रदेशातील गाझियाबादचा रहिवासी. स्वतःला कायद्याचा पदवीधर असल्याचा तो म्हणतो. पण मित्रांनो, कायद्याचा पदवीधर असो की कसो असो, पण तो कोट्याधीश नाही आणि लक्षाधीश सुद्धा नाही. तर त्या जंतर मंतरवरील आंदोलनादरम्यान त्यांनी 35 दिवस आंदोलनकर्त्यांना मोफत अन्न व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली. आणि अन्न म्हणजे सुद्धा साधी राईस प्लेट वगैरे नव्हती. कधी बिर्याणीचं जेवण, कधी असलं कसं जेवण जे आपल्याला आपण फॅमिलीसह जर गेलो तरी हॉटेलमध्ये खाणं परवडत नाही, अशा प्रकारचं जेवण त्यांना पुरवण्यात आलं आणि त्यालाच आता अटक करण्यात आलेली आहे. उद्या तो बोलता झाल्यानंतर अनेक गोष्टी बाहेर येतील. मित्रांनो, या प्रकरणात ज्या आंदोलकांची धरपकड झाली त्यातील ज्यांच्यावर जे गुन्हेगारी पार्श्वभूमीचे नाहीत त्यांना सोडून देण्याची कार्यवाही महाराष्ट्रात सुरू झालेली आहे. सर्वोच्च न्यायालयाने त्या संदर्भात आदेश दिलेले आहेत. ते आदेश असे आहेत की ज्यांना गुन्हेगारी स्वरूपाची पार्श्वभूमी नाही त्यांना तात्काळ सोडून देण्यात यावं, पण जे गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आहेत त्यांना सोडून देऊ नये, त्यांची कसून चौकशी व्हावी, असं सर्वोच्च न्यायालयाचे आदेश आहेत. त्यामुळे ज्यांना गुन्हेगारी स्वरूपाची पार्श्वभूमी आहे आणि महत्वाचं म्हणजे त्यांच्या या आंदोलनातला सहभाग हा कुठेतरी राष्ट्रद्रोहाशी संबंध आहे ज्याचा, तर त्यांना असं सोडण्यात येणार नाही. महत्वाचं म्हणजे मित्रांनो, या आंदोलनातील घोषणा हा सुद्धा एक सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला, पण काही लोकांनी त्याची पाठराखण केली. त्यांचं म्हणणं असं आहे की त्यांनी घोषणा दिलेल्या कळतात तर सरकारनं इतके दिवस वेळ का लावला. माझा प्रश्नच असा आहे की धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेऊन हा प्रश्न सुटणार आहे का?
तर सुटणार नाही. चर्चा जर करायची होती आंदोलकांना तर राष्ट्रीय परीक्षा धोरणासंदर्भात करायची होती. त्या संदर्भात जर हे आंदोलन होतं तर ती गोष्ट वेगळी होती. त्यानंतर या आंदोलनात लागलेले नारे, अल्लाह अकबरच्या दिलेल्या घोषणा, या सगळ्या आता हळूहळू रडारवर येतात. कारण याचे हजारो व्हिडिओ बनवण्यात आलेले आहेत. तर मित्रांनो, या आंदोलकांची भाषा काय होती तर संसद पेटू. योगेंद्र यादव नावाच्या राष्ट्रीय नेत्यानं, बघा पुढारीनं, जो खासदार आहे राज्यसभेचा, त्यांनी तर या पुढच्या लढाई ह्या संसदेमध्ये नाही तर रस्त्यावर होतील असं म्हटलंय. या बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो या आंदोलकांनी त्यांच्या व्यासपीठावर लावला होता. त्या बाबासाहेबांची हीच शिकवण आहे की पोलिसांना मारावं आणि हे करावं, संसदेवर हल्ला करावा. मग तुमच्यामध्ये आणि त्या पाकिस्तानमधून आलेल्या ज्यांनी संसदेवर हल्ला केला होता त्यांच्यामध्ये काय फरक आहे? मित्रांनो, परकीय शक्तींकडून या आंदोलनाला फंडिंग सुरू असल्याचा केंद्र सरकारला संशय आहे. आणि आज ना उद्या ते बाहेर येईलच. तपास यंत्रणा त्याचा तपास करतीलच. कारण तुम्हाला माहिती आहे फंडिंग ज्या होतात त्या आता इझी कळू शकतात. पूर्वीच्या काळात ते कळायचं नाही कुठून पैसे आले या आंदोलनासाठी, पण ते आता अगदी सहजपणे तपास यंत्रणांना कळू शकतात. मित्रांनो, पुढचा एक महत्वाचा विषय म्हणजे जो विषय राजकीय दृष्ट्या आहे. या आंदोलनाला राजकीय पाठिंबा तर मिळाला, पण कोणीही अभिजित तिपकेच्या बाजूने जाण्याचं धाडस दाखवलं नाही. तुम्हाला मी उदाहरणं देतो. सुरुवातीला या आंदोलनामध्ये सोनम वांगचुक उचलले. आता या आंदोलकांची महत्वाचा एक विषय राहिला. सोनम वांगचुक या आंदोलनात उतरले. ते एक निरपेक्ष भावनेनं उतरले होते, कोणतीही अपेक्षा न ठेवता. त्यांनी एक जवळपास 17-18 दिवस उपोषण केलं. नंतर त्यांची सुरुवातीला या आंदोलनाला कोणीही बघितलं सुद्धा नाही, पण सोनम वांगचुक यांची प्रकृती ढासळली आणि आंदोलनात धार येऊ लागली. तोपर्यंत अभिजित दिपके हे साहेब, जे संस्थापक स्वतःला मानतात, ते एक दिवस सुद्धा उपाशी राहिलेले नव्हते. ज्यावेळी सोनम वांगचुक यांना रुग्णालयात दाखल केलं त्यानंतर यांनी उपोषणाचा मार्ग अवलंबला. त्यानंतर त्यांचं एक स्टेटमेंट सुद्धा आलं की 2 दिवस उपाशी राहिल्यानंतर कळतं की हे आंदोलन लोक कसं सोनम वांगचुक यांनी उपोषण केलं असं. त्या सोनम वांगचुक यांनी नंतर उपोषण मागे घेतलं. त्यांची काय धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा देण्याची मागणी त्यांची काय मान्य झाली नाही आणि ती मागणी मान्य न होताच त्यांनी उपोषण मागे घेतलं. त्यानंतर अभिजित दिपकेने वेगवेगळे स्टेटमेंट करायला सुरुवात केली, कारण त्यांनी आंदोलनाचं जे शस्त्र आहे ते स्वतःच्या हातात घेतलं. महत्वाचं म्हणजे सोनम वांगचुक यांच्याकडे त्यानंतर फारसं लक्षही कोणाचं गेलं नाही. अभिजित दिपके हेच हिरो झाले. देशातील काही समाजवादी प्रवृत्तीची आणि ज्यांच्या भावनांना हात घालून आलेली पिढी, कारण ही भावनाशील पिढी असते, महत्वाचं म्हणजे सळसळत्या रक्ताची पिढी असते, त्यांचा वापर कोणीही करून घेऊ शकतो. तुम्ही महाराष्ट्रात जर एखादा बंद पुकारला तर तोडफोड करण्यामध्ये हीच पिढी आघाडीवर असते. कारण का, तरुण पिढीला व्यवस्थित मार्गाने नेण्यासाठी एक जो मार्ग दाखवायला लागतो, चांगला मार्ग की वाईट मार्ग, ह्या वयात कधी कळत नसतं. ज्यावेळी गुन्हे दाखल होतात, आयुष्य नासून जातं ना, त्यावेळी कळतं की आपण तरुणपणात घेतलेले निर्णय चुकीचे होतोय. तुम्हाला कळत असेल मित्रांनो, अनेकांनी तरुणपणात घेतलेले निर्णय त्यांना जाग कधी येते तर प्रौढपणात, जेव्हा संसार थाटतो तेव्हा आपल्याला कळतं की साला आपलं वळण चुकलं. तर असे तारुण्याला एक व्यवस्थित वळण देणं हे सरकारचं काम असलं पाहिजे आणि राज्यकर्त्यांचं सुद्धा काम असलं पाहिजे. मित्रांनो, लक्षात ठेवा, एक उदाहरण घ्या की दिपके सारखा तरुण हा अमेरिकेसारखा देश सोडून भारतात येतो आणि काय करतो तर आंदोलन करतो. तुम्ही आम्ही जर 8-10 दिवस नोकरीवर गेलो नाही तर आपला संसार चालवणं, आपलं घर चालवणं कठीण होऊन बसतं. आणि या दिपकेला पार्श्वभूमी कोणती आहे? दिपके काय कोट्याधीश व्यक्ती नाही, मग त्याचं घर कसं चालतं आणि यापुढे कसं चालणार आहे? हा एक महत्वाचा विषय नाही का? संशोधनाचा विषय नाही का? तर असो मित्रांनो, या आंदोलनापासून सगळेच राजकीय व्यक्ती हे लांब राहिले. तुम्हाला मी उदाहरणं देऊन सांगतो. महाराष्ट्रातील विरोधी पक्ष घ्या. शिवसेनेनं, उद्धव सेनेनं सुरुवातीच्या काळात सोनम वांगचुक ज्यावेळी हॉस्पिटलला बसले होते त्यावेळी आंदोलनात अजिबात त्याच्यावर स्टेटमेंट सुद्धा केलं नाही. जेव्हा आंदोलन धार चढायला लागली त्यावेळी त्यांनी स्टेटमेंट करायला सुरुवात केली. त्यांनी रविवारी मोर्चा आयोजित केला होता, पण त्याच्या आदल्या दिवशीच 2 दिवसापूर्वीच आंदोलन संपलं धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर.
आणि त्यामुळे शेवटी त्याने आनंदोत्सव साजरा करण्यासाठी म्हणून ती एक रॅली काढली. पण प्रत्यक्षात जंतर मंतरवर अभिजित दिपके सोबत त्याच्या मांडीला मांडे लावून विरोधी पक्षाचे किती लोक आंदोलनात बसले सांगा? कोणीही बसला नाही. शेवटी परिस्थिती हाताबाहेर जायला लागल्यावर त्याचा उपयोग करून घेण्यासाठी काँग्रेस मैदानात उतरली. पण त्या काँग्रेसचे नेते राहुल गांधी असोत किंवा प्रियांका गांधी असो, त्या सुद्धा जंतर मंतरवर गेल्या नाहीत. त्यांनी पंतप्रधानांच्या निवासस्थानासमोर आंदोलन करून या मागण्यांचं, थोडक्यात या मागण्यांच्या पुष्ट्यर्थ त्यांनी ते आंदोलन केलं. पण कुठेही अभिजित दिपकेच्या आंदोलनाला पाठिंबा दिला नाही किंवा त्यांना त्यांची भेट घेऊन त्यांच्या आंदोलनात स्वतःचं आंदोलन मिसळलं नाही. याच्यात अनेक कारणं होती मित्रांनो. ती कारणं आपण बघायला गेलं तर महत्वाचं म्हणजे एक असं असेल, काही शक्यताही आहेत, काही कारणं सुद्धा आहेत. शक्यता अशी होती की अभिजित दिपकेना स्वतःचं आंदोलन हे पक्षविरहित ठेवायचं असेल, पण त्याला कुठलाही पुरावा नाही असं त्यांनी म्हटल्याचं वगैरे, पक्षविरहित ठेवायचं होतं वगैरे. प्रश्न असा आहे, अभिजित दिपकेची राजकीय पार्श्वभूमी बघितली तर तो सुरुवातीला आपमध्ये होता, आम आदमी पार्टीमध्ये. नंतरच्या काळात तो आपपासून दुरावला. आता त्याला फूस जर कोणाची असेल तर परकीय शक्तीची तर आहेच, पण आपल्या देशामध्ये आपचा जरी पदाधिकारी नसला तो तरी सुद्धा त्याला त्यांचं आपचं समर्थन आहे. तर मित्रांनो, त्यामुळे ह्याला मोठं केलं, अभिजित दिपकेला आणखी मोठं केलं तर काँग्रेस थोडीच मोठी होणार आहे. मोठा पक्ष मोठा व्हायचं झालं तर होईल पक्ष मोठा आम आदमी पार्टी झालाच तर आपल्याला त्याचा काही राजकीय फायदा नाही. त्यामुळे राहुल गांधींनी सुरुवातीच्या काळात तुम्हाला माहिती असेल, कारण त्यांच्यावर टीका पण झाली की एवढा मोठा विरोधी पक्ष नेता आहे तर आंदोलनाकडे फिरकला सुद्धा नाही. पण हळूहळू कुठेतरी राहुल गांधी प्रगल्भ होत आहेत विचाराने, असं कधी कधी वाटतं. ते याच्यासाठी की त्यांना ह्या आंदोलनामागची पुढची राजकीय आपलं भविष्य काय असू शकेल हे त्यांना माहिती होतं. त्यामुळे त्यांनी ज्यावेळी स्वतः आंदोलनात ते उतरले त्यावेळी सुद्धा ते जंतर मंतरवर गेले नाहीत किंवा अभिजित दिपकेंच्या आंदोलनात सहभागी झाले नाहीत, तर त्यांनी स्वतंत्र काँग्रेस पक्षाचं आंदोलन केलं. ते पंतप्रधानांच्या निवासस्थानासमोर केलं. कारण अभिजित दिपके आणि त्यांच्या सहकार्याने वापरलेली जी भाषा होती ती संवैधानिक नव्हती. ज्या बाबासाहेब आंबेडकरांचं तुम्ही पूजन करताय त्या बाबासाहेब आंबेडकरांनी शिका, संघटित व्हा, संघर्ष करा अशा 3 त्रिसूत्री दिल्या होत्या. त्यांनी संसदवर हल्ला करा, संसद जाळून टाका असं नव्हतं. संसद असो किंवा संविधान असो हे बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेलं आहे. राज्यघटनाही बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेली आहे आणि ती तुम्ही सरळ सरळ ऑन रेकॉर्ड, ऑन कॅमेरा येऊन त्या संसदेवर हल्ला करण्याचा प्रयत्न करताय, त्या भाषा करतायत, त्या संसदेला जाळून टाकण्याची भाषा करताय. हे कुठल्या आंबेडकरांनी शिकवलं तुम्हाला? अलीकडे या लोकांमध्ये जी ही प्रवृत्ती बोकाळलेली आहे ना, मला कधी कधी वाटतं हे शाहू फुले आंबेडकर, ज्या शाहू फुले आंबेडकरांची नावं घेतात ना, ते शाहू फुले आंबेडकर महाराष्ट्रातले नसावेत कदाचित. ते कुठेतरी इतर ठिकाणी पण जन्माला आले असेल. छत्रपती शाहू महाराज, महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे इतर कुठल्या तरी राज्यातले असावेत जे ज्यांचे संस्कार हे घेतात. कारण महाराष्ट्रात जन्माला आलेल्या छत्रपती शाहू महाराजांनी असतील, महात्मा फुलेने असतील, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी असतील, हे महाराष्ट्रात जन्मलेले हे 3 महापुरुष आहेत. त्यांनी काय असले संस्कार महाराष्ट्राला दिले नाहीत. मग ह्यांनी संस्कार शिकले कुठल्या राज्यातल्या शाहू फुले आंबेडकरांचे? हा एक प्रश्न येतो. तर असो, तर त्यांचा फोटो, बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो त्या व्यासपीठावर लावून त्यांचेच विचार तुम्हीच जाळताय, हा केवढा मोठा जोक आहे. नरेंद्र मोदींना नमवण्याच्या अनेक गोष्टी होत्या, इतर अनेक गोष्टी होत्या, पण या गोष्टी तुम्ही करून कायदा हातात घेणं याला देशद्रोह ठरवला जाऊ शकतो. आज तुम्ही त्या JNUचे जे नेते होते पुढे पुढे नाचणारे, ते आता कुठे आहेत बघा. त्यांचं आयुष्य कुठल्या वळणावर आहे हे अभिजित दिपकेने समजावून घ्यावं. सत्ता ज्याच्या हातात असेल तो काही करू शकतो, लक्षात ठेवा. पण कुठेतरी तारतम्य ठेवावं लागतं. भारतात लोकशाही आहे याचं भान ठेवावं लागतं. आता ते बघा ना, तुम्ही JNUचे जे पदाधिकारी होते त्यांनी प्रचंड प्रमाणात मोदींना ट्रोल केलं होतं. आज ते कुठे आहेत सांगा मला? त्यांचं आयुष्य कुठल्या वळणावर आहे? कधीतरी त्यांचा अभ्यास करा. कसं आहे माहिती आहे का, ज्या गोष्टी पटत नाही त्याविरोधात आंदोलन केलं पाहिजे, नक्की केलं पाहिजे. आणि महत्वाचं म्हणजे
सरकारला धारेवर सुद्धा धरलं पाहिजे. पण कुठेतरी सरकारला तुम्हाला हे 1 लाख 1.5 लाख लोक जे आले होते ते सांभाळताना तुमची नाकी नऊ आली. तुमचं आंदोलन तुमच्या हाताबाहेर जाऊ लागलं. सरकारला तर 1 ते 1.5 अब्ज लोकसंख्येला बघायचं आहे, त्या लोकसंख्येकडे बघायचं आहे. आणि बघणारे लोक किती असतात सरकारमध्ये तेवढ्या. त्यामुळे काही चुका होऊ शकतात, त्या चुका होणार नाहीत, भविष्यात त्या चुका होणार नाहीत, याच्या दृष्टीनं काय करता येईल याचं मार्गदर्शन सरकारला करणं, आणि ते जर त्याच्यावर काहीच ऍक्शन घेत नसतील तर आंदोलन करणं, ते सुद्धा शांततेच्या मार्गानं, हे महत्वाचं आहे मित्रांनो. यापुढे असे कायदे येतील की रास्ता रोको करताना किंवा कोणतंही आंदोलन करताना रस्त्यावरचं आंदोलन चालणार नाही, असाही एक कायदा येऊ शकतो. कारण मित्रांनो, तुमच्या आंदोलनामुळे सामान्य लोकांचं जीणं हराम होतं. ज्यांच्यावर लाठीचार्ज झाला ते काय सगळेच समाजकंटक नसतील, पण पोलिसांच्या जीवावर जेव्हा असे हे उद्धार होतात, पोलिसांच्या जीवावर जेव्हा उठतात, तेव्हा पोलिसांनीही ऍक्शन न घेता तुम्ही जे दगडफेक कराल, तुम्ही बाटल्या फेकाल, ते सहन करावं असं पोलिसांकडून पण गृहीत धरणं चुकीचं आहे. मित्रांनो, आता एक असं म्हणण्यात आलंय की बाबा गनचा वापर करण्यात आला. बघा, असा एक विरोधी पक्षाने आरोप केला की ह्याच्यामध्ये गनचा वापर करण्यात आला. तर गनचा वापर करण्यात आला, त्याला कुठलाही विरोधी पक्षाकडे पुरावा सुद्धा नाही. पुरावा सुद्धा नाही. आणि गनची गोळी एखाद्याला विद्यार्थ्याला लागली तर त्याची अवस्था काय होईल. म्हणजे विरोधी पक्षाकडून होणारा आरोप जो आहे सरकारला कोंडीत पकडण्यासाठी, तो सुद्धा किती हास्यास्पद आहे हे सगळं तुम्हाला लक्षात येईल. मित्रांनो, ही सगळी प्रकरणं पाहिल्यानंतर एक असं लक्षात येतं की कुठेतरी आपण आंदोलनात सहभागी व्हावं. आपल्या मुलाचं भविष्य जेव्हा असतं तेव्हा बापाला माहिती असतं की त्याच्यासाठी उपसायला लागला कष्ट किती मोठे असतात. त्यामुळे कोणत्याही आंदोलनात सहभागी होणं हे चुकीचं नाही, पण ते आंदोलन जेव्हा भरकटतं तेव्हा आपण सुद्धा भरकटणार नाही किंवा तुमचा खांदा आंदोलनासाठी वापरला जाणार नाही, याची काळजी घेणं गरजेचं आहे. मित्रांनो, संयुक्तपणे जर हे आंदोलन झालं असतं तर त्या आंदोलनामध्ये ज्या काही चुकीच्या गोष्टी घडल्या त्याच्या उगाचच खापर आपल्यावर फुटलं असतं, म्हणून कोणत्याही विरोधी पक्षानं आंदोलनात सहभाग घेतला नाही. भविष्यात सुद्धा सांगतो तुम्हाला, CJPला राजकीय भविष्य काहीच नाही. तुम्हाला मी एक उदाहरण सांगतो. ह्या अभिजित दिपकेचं तुम्ही उदाहरण सोडा, त्याच्यापेक्षा प्रचंड त्याच्या एवढंच आंदोलन महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाचं पेटलं होतं. त्यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी घोषणा केली होती की आपल्या मागण्यांकडे लक्ष दिलं जात नाही, की आपल्याला आश्वासन दिलं जातात पण ती पाळली जात नाही. आपण विधानसभा निवडणूक लढवू अशी आश्वासनं दिली. प्रत्येक मतदारसंघात आपल्या समाजाचा एक चांगला तुल्यबळ उमेदवार उभा करून आणि आपल्या समाजाच्या लोकांनी फक्त त्यालाच मतदान करायचं, हे सगळं केलं. पण त्यांनी निवडणुकीत उतरण्यापूर्वीच माघार घेतली. त्यांना कळून चुकलं की कोणत्याही समाजाच्या जीवावर जिंकता येत नाही. कारण जिंकायला तुम्हाला इतरांवर मात करून पुढे जायला लागतं, तेव्हा आपण जिंकतो. हे त्यांना खूप उशिरानं कळलं. जाता जाता मित्रांनो, तुम्हाला एक उदाहरण देतो एका महिलेचं, जिचं नाव आहे इरोम शर्मिला चानू, जी मणिपूरची आहे. जिला आयर्न लेडी ऑफ मणिपूर असं सुद्धा म्हटलं जातं. त्यांनी उपोषण केलं होतं. उपोषणाचा कालावधी कोणता होता माहितीये का? 2 नोव्हेंबर 2000 ते 9 ऑगस्ट 2016. बघा, मी पुन्हा एकदा जबाबदारीने सांगतोय, 2 नोव्हेंबर 2000 ते 9 ऑगस्ट 2016. म्हणजे उपोषण किती दिवस चाललं? तब्बल 16 वर्षे. त्यांची मागणी होती की सशस्त्र सेना विशेष अधिकार कायदा, जो AFSPA नावाने ओळखला जातो, तो रद्द करावा. हे उपोषण त्यांनी मणिपूरमधील मालोम हत्याकांडानंतर सुरू केलं होतं. उपोषणादरम्यान त्यांना अनेकदा आत्महत्येचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली. त्यांना नाकावाटे द्रव आहार देऊन जिवंत ठेवण्यात आलं होतं. ओके, तर त्यांनी नंतर हे आंदोलन त्यांचं संपलं. 2016 मध्ये त्यांनी स्वतः उपोषण संपवून राजकारणात प्रवेश केला आणि 2017च्या मणिपूर विधानसभा निवडणुकीत तत्कालीन मुख्यमंत्री असलेल्या ओक्रम इबोबी सिंह यांच्या विरोधात थौबल मतदारसंघातून त्यांनी निवडणूक लढवली. आता महत्वाचा विषय, या निवडणुकीत काय झालं?
तुमच्या मतानुसार, तुमच्या अंदाजानुसार या निवडणुकीत त्या जिंकून यायला पाहिजे होत्या किंवा टफ फाईट तर त्यांनी द्यायला पाहिजे होती समोरच्या उमेदवाराला. पण झालं काय बघूया. इरोम शर्मिला यांना केवळ 90 मतं मिळाली. ओक्रम इबोबीसिंह मोठ्या फरकानं विजयी झाले. हा प्रसंग भारतामध्ये अनेकांच्या लक्षात राहील. त्यामुळे भारतातील जनता ही नेहमी शोधणी आहे. मित्रांनो, तुम्ही म्हणाल की बाबा ईव्हीएम घोटाळा आहे वगैरे असे तुम्ही म्हणाल, पण या गोष्टी आता झाल्या नाहीत. भारतातील जनतेला कळतं की आंदोलक हा आंदोलनाच्या ठिकाणी योग्य आहे आणि राजकारणातला एखादा नेता हा राजकारणात योग्य आहे, हे जनतेला कळतं. त्यामुळे कधीही कोणाला मिळणारा पाठिंबा ही त्याची लोकप्रियता नसते, त्याच्या विचारांची लोकप्रियता असू शकते किंवा त्यांच्या समस्या एक आहेत, त्यामुळे लोक त्या समस्या मिटवण्यासाठी त्याच्याबरोबर एकत्र येतात. ती त्याची भूमिका अजिबात नसते. मनोज जरांगे पाटील प्रकरणावरून तुम्ही समजू शकता. त्यांना भेटणारा जो गुरु होता, कालच गुरुपौर्णिमा झाली, तर त्यांना जो भेटणारा गुरु होता ज्याने सांगितलं अगोदर की उमेदवार सगळीकडे उभे करा, नंतर त्यांनाच कळलं की उमेदवार उभा करून भाजपचा काही फरक पडणार नाही. उलट मराठा समाज मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनामध्ये सक्रिय सहभागी होता. लाखोंचे मोर्चे निघाले, तर सुद्धा निवडून कोण आलं तर भाजप. आता तुम्ही म्हणाल ईव्हीएम घोटाळा, तर अजिबात ईव्हीएम घोटाळा नाही. त्याच्या मागे वेगळी कारणं होती. 1,500 रुपये लाडकी बहिणी योजनेचे चालू झाल्या क्षणी राज्यातील वातावरण पूर्णपणे बदलून गेलं. मित्रांनो, लक्षात ठेवा, आंदोलन करणं आणि राजकीय गोष्टी या दोन्ही वेगवेगळ्या आहेत, त्याची गफलत करू नका. महत्वाचं म्हणजे आंदोलनांना होणारी गर्दी, मी परत एकदा सांगतो, ही काय त्याची व्यक्तिशः गर्दी नसते किंवा त्याला पाहण्यासाठी आलेली नसते. तसंच जर असतं तर राज ठाकरे हे राज्याचे कित्येक वर्ष मुख्यमंत्री झाले असते. राज ठाकरे यांची विचारधारा ऐकाय, त्यांच्या भाषण ऐकण्यासाठी लाखो लोक येतात, उत्स्फूर्तपणे येतात. भाजपला ती गर्दी जमवावी लागते, जादा गाड्या सोडून आणि त्यांना पैसे देऊन. जी राज ठाकरेंना जमवावी लागत नाही, उत्स्फूर्तपणे येतात, पण ते मतदान करतात का? विषय असा आहे. भारतातील लोकशाही आहे ना, आणि त्या लोकशाहीमध्ये असणारी लोक ही इतकी सुज्ञ आहेत की त्यांना कळतं की कुठे मतदान द्यावं. काही ठिकाणी निर्णय चुकलेत, हे मान्य आहे मला, बरं. यावर विचार करणं सुद्धा गरजेचं आहे, हे सुद्धा आहे, तो स्वतंत्र एक मुद्दा आहे. पण अभिजित दिपके याचं पुढचं राजकीय भविष्य काय असू शकतं, याबद्दल तुमची मतं मात्र कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा विसरू नका. पुन्हा भेटू पुन्हा एका अशा नवीन व्हिडिओ. तोपर्यंत नमस्कार.